राजकारणामध्ये सबका साथ सबका विकास हे वाक्य तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, पण सध्या महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये आमचाच विकास आणि तुमचा भकास अशी नवीन स्कीम चालू झाली. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तर नमस्कार भावांनो, मराठी वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण पावसाळी अधिवेशन संपल्यावर जो सर्वात मोठा काटाकीर राडा सुरू झाला ना, त्याचा फुल पोस्टमॉर्टम करणार आहे आणि फुल रोस्ट करणार आहे. विषय असा आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी दिल्लीला गेल्या आहेत. पण कशासाठी? तर जागा वाटपाचा तिढा सोडवायला. पण तिथे गेल्यावर त्यांना जी ऑफर मिळाली ती बघून राष्ट्रवादीच्या आमदारांचा ब्लड प्रेशर नक्कीच वाढला असेल. भाजप म्हणतंय आम्हाला 160 जागा पाहिजेत आणि राष्ट्रवादीला देत आहेत फक्त 60. गजब बेइज्जती है. आज आपण 160 विरुद्ध 60च्या या कॉमेडी सर्कसचा असा रोस्ट करणार आहोत की नेत्यांना पण हसू आवरणार नाही. तर चला मग सुरू करूया महायुतीचा हा फॅमिली ड्रामा. तर भावांनो, विषय सुरू होतो जेव्हा सुनेत्रा वहिनी हातामध्ये मोठ्या मोठ्या फाईल्स घेऊन दिल्लीला पोहोचल्या. आता अजितदादा असते तर त्यांना दिल्लीच्या एअरपोर्टवरच त्यांनी डोळे वाटारून सांगितलं असतं, 90च्या खाली मी काय जागा घेणार नाही काय, आता सांगून ठेवतोय. पण आता दादांची जागा वहिनींनी घेतली. वहिनी दिल्लीत गेल्या, अमित शहा आणि JP नड्डा साहेबांसमोर बसल्या. वहिनींनी फाईल उघडली. साहेब, आमचे एवढे आमदार आहेत, आम्हाला सन्मानजनक जागा पाहिजेत. समोरून दिल्लीकरांनी एक छोटी चिठ्ठी सरकवली. त्यावर लिहिलं होतं फक्त 60 जागा. टेक इट और लिव्ह इट. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. मित्रांनो, राष्ट्रवादीची अवस्था सध्या त्या लहान मुलासारखी झाली ज्याला पप्पा बाजारामध्ये नेतात पण खेळणं घेताना म्हणतात, हे बघ फक्त 50 रुपयाचं घ्यायचं, त्यापेक्षा जास्त अजिबात सुद्धा घ्यायचं नाही. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आणि आता इकडे आपल्या राज्याचे बॉस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय करतायत बघा. फडणवीस साहेबांनी कॅल्क्युलेटर घेतलं आणि दिल्लीला रिपोर्ट पाठवला. 145 ला बहुमत लागतंय ना, मग आपण 160 जागा लढवूया, म्हणजे उद्या कोणी पळून गेलं तरी आपलं सरकार सेफ राहील. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पण अहो मुख्यमंत्री साहेब, लॉजिक भारी आहे तुमचं, पण माहितीमध्ये तुम्ही एकटे थोडी आहात. तुम्ही 160 जागा घेणार, उरल्या 128. त्या 128 मध्ये शिंदे साहेबांची शिवसेना आणि वहिनींची राष्ट्रवादी यांनी काय एकमेकाच्या मांडीवर बसायचं का? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. नहीं, डोंट कट, ये कट मत करना. म्हणजे भाजपचा प्लॅन एकदम क्लिअर आहे. आम्ही वडापाव खायला गेल्यावर आम्ही अख्खा वडापाव खाणार आणि तुम्ही फक्त खाली पडलेले बेसनाचे तुकडे आणि मिरच्या खायच्या, ते पण दोघांमध्ये वाटून घेऊन. आता विचार करा राष्ट्रवादीच्या त्या बिचाऱ्या आमदारांचा, जे दादांसोबत सध्याच्या मलाईसाठी इकडे आले होते. आता जर वहिनींना फक्त 60 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीमध्ये जे शेकडो इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून बसलेत त्यांचं काय होणार? त्या इच्छुक उमेदवारांची अवस्था आता लग्नातल्या त्या पाहुण्यांसारखी झाली ज्याला पंक्तीमध्ये उरलेला फक्त वरण भात मिळतो. मुझे अपने घर जाना है. जर राष्ट्रवादीला जागाच मिळाल्या नाहीत तर हे नेते काय करतील? हे सरळ गाडी वळवणार, मयुराच्या दिशेने जाणार. म्हणजे सत्तेसाठी आले आणि तिकीट नाही मिळालं म्हणून पुन्हा परत गेले. याला म्हणतात गेले राजकारणाचे खेळ करायला पण स्वतःचा डाव उलटला. भावांनो, AC कॅबिन मध्ये 160 आणि 60चे आकडे ठरवणं सोपं आहे, पण ग्राउंड लेवलला काय राडा होणार आहे माहितीये? समजा एका गावात भाजपचा गण्या 10 वर्ष तयारी करतोय आणि वरून आदेश आला की ही जागा राष्ट्रवादीच्या बबनला गेली. मग गण्या काय म्हणणार? मायच्या गावात मी 10 वर्ष सतरंजा उचलल्या आणि आता या घड्याळ्यावाल्यांचं मी काम करू. कंट्रोल कंट्रोल उदय. गण्या बबनचं काम करणार नाही, तो बबनला पाडणार आणि जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे राष्ट्रवादीचा बबन म्हणणार, अरे कालपर्यंत हे मला शिव्या घालत होते आणि आज मी त्यांना मतं कसं देऊ? म्हणजे निवडणुकीच्या मैदानामध्ये समोर मयुवा उभी असेल आणि हे महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांचेच कपडे फाडत असतील. याला म्हणतात खऱ्या अर्थाने महाकुस्ती. आणि या सगळ्या तमाशात आपले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब काय करतायत? ते एकदम चिल मोडमध्ये आहेत. पण भावांनो, जर भाजप राष्ट्रवादीला 60 जागांवरती दाबवू शकतं तर उद्या शिंदेच्या शिवसेनेला 70-80 ची ऑफर येऊ शकते. म्हणजे आज वहिनींचा पोपट होतोय, उद्या शिंदेचा पण होऊ शकतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मित्रांनो, महायुतीचं जहाज सध्या अशा समुद्रामध्ये अडकलंय जिथे कॅप्टन एक नाही 3 आहेत.
आणि तिघांनाही वेगवेगळ्या दिशेने जायचंय. आता दिल्लीतून वहिनी काय घेऊन येतात यावरच ठरणार की महायुती टिकणार की फुटणार. तर भावांनो, हा होता महायुतीच्या जागा वाटपाचा फुल रोस्ट व्हिडिओ, जिथे आपण बघितलं की कसं राजकारणामध्ये मैत्रीपेक्षा खुर्ची मोठी असते. भाजपने 160चा हट्ट धरून स्वतःचा स्वार्थ बघितला, पण यामुळे राष्ट्रवादीची जी कोंडी झाली ती बघण्यासारखी आहे. आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? भाजपने 160 जागा मागणं बरोबर आहे का? आणि सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळवून देऊ शकतील का? तुमचं जे काही कडक आणि रोखठोक मत असेल ते आताच्या आता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय आणि उत्तर देखील देणार आहे. त्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामधले असेच कडक सत्य आणि फोडून टाकणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि एकदम ते पण हसत खेळत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. राजकीय विषय आहे मित्रांनो, मला माहिती आहे राजकीय विषय जरा गंभीर असतो, पण गंभीर म्हणजे किती दिवस गंभीरतापूर्वक विषय ऐकायचे. जे सर्कस जी कॉमेडी शो ह्याचा चालू आहे ना राजकारणीवाल्यांचा, कोण आज ह्या गटामध्ये उद्या त्या गटामध्ये, उद्या सांगता येत ना. आता हे जे भाजपमध्ये म्हणतात ना बीजेपी ती उद्या ती AIM काय आहे ना AIM काहीतरी OBCचा गट आहे त्यामध्ये देखील जाऊ शकतात. म्हणजे यांची कॉमेडी सर्कस, म्हणजे हे काही आमदार जाऊ शकतात कारण काही आहे ते कट्टर हिंदू आहेत, काही आहेत ते पक्षनिष्ठा, जसे उद्धव ठाकरेकडे देखील असे आमदार आहेत. उदाहरणार्थ संजय राऊत एकदम कट्टर निष्ठावंत नेता उद्धव ठाकरेचा. तर असे लोक देखील आहेत, पण काही लोक असे बी आहेत की कधी कुठे जाऊन कोणाच्या मांडीवर बसतील सांगता येत नाही. मग आपण ह्यांचे हे जर सगळं चेष्टेवर घेत आहेत, यांचं सगळं चेष्टेवर वारंवार चालू आहे, मग आपण सिरियस का घ्यायचं आणि सिरियसमध्ये ह्यांना ऐकायचं जर का? आपण सिरियसमध्ये नाही, हसत खेळत ह्यांच्या सगळ्या गप्पा गोष्टी ह्यांचं जे काय चाललंय ते सगळं हसत खेळत 5 वर्ष ऐकायचं, जोर इलेक्शन लागत नाही तोवर. आणि ज्या दिवशी इलेक्शन लागन त्या दिवशी ह्यांचा करेक्ट कार्यक्रम हसत खेळत करायचा. हां, त्या दिवशी तुम्ही सिरियस राहा. ज्यावेळेस तुम्हाला नेते मंडळी भेटा येतील इलेक्शनच्या दिवशी, त्यावेळेस हसत खेळत राहायची गरज नाही. सिरियस राहून त्यांना तुमचं जे काय रोखोक मत असेल बिंदास पैसे घेऊन, मित्र म्हणतो बिंदास पैसे घेऊन मतदान द्या, पण चुकीच्या माणसाला देऊ नका. तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेता ना त्याच्या विरोधामध्ये दिलं तरी हरकत नाही, पण मतदान हे चांगल्या लोकांनाच द्या. कारण आजकाल नेता म्हणजे राजकीय फक्त स्वतः स्वार्थच बघतो. कोणता बी नेता घ्या, तुम्ही कोणताही नेता घ्या, काहीच नाही. जे तुम्हाला वाटतं, तुमच्या मनाला जे वाटतं तेच योग्य आहे आणि तेच करा. फक्त ते दिशा चुकली नाही पाहिजे, पाऊल चुकलं नाही पाहिजे. तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? तुमचं जे काय मत असेल ते खाली हसत खेळत सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.